काय जबरदस्त ट्रेलर आहे बॉस. आउटस्टँडिंग. प्रसाद, स्वप्नील, शिवानी खूप जण आहेत, पण नुसतं स्टारकास्ट नाही. स्टारकास्ट ऑब्व्हियसली तगडी आहे, पण टॉपिक यार सगळ्यात मेन गोष्ट तर ही आहे की जेव्हा कोणतं इन्व्हेस्टिगेशन किंवा खूनवाला पार्ट येतो ना, सगळ्यात जास्त मला थ्रिलर फिल्म्स आवडतात. सस्पेन्स, का झालं, कोणाचा खून झाला, आणि स्पेशली जो क्लायमॅक्स असतो तो खूप मॅटर करतो. आणि हां, मेन हे पण असतं की जेव्हा कोणती इन्व्हेस्टिगेशनवाली फिल्म येते, स्पेशली एक्सपेक्टेशन अशी असते की सरप्राईज मिळाली पाहिजे, आणि डेफिनेटली यार मिळेल सरप्राईज. प्रोडक्शन व्हॅल्यू पण चित्रपटाची मस्त वाटली. म्हणजे ऑब्व्हियसली वाटतो आहे की रीच आहे त्यातल्या त्यात. आणि प्लीज अंडररेटेड नका होऊ देऊ. 17 तारीखला म्हणजे तारखेला येतो आहे, 17 तारखेला. आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्रात तर असंच असतं की मराठी मूवीजला कायम कमीचित हे मिळतात स्क्रीन्स. आय जस्ट होप की राजश्री मराठी आय थिंक या तिथंच आलेला ना की जास्तीत जास्त स्क्रीन्सवर व्हायला पाहिजे चित्रपट, कारण तेव्हा 2-3 हिंदी मूवीज पण येत आहेत. सो आय जस्ट होप फॉर द बेस्ट. स्क्रीन काउंट्स आय थिंक 17लाच येतो आहे, 17ला. या बाय द वे सुंदर आहे, म्हणजे मनोरंजक हा वर्ड करेक्ट आहे, हा शब्द यूज करायला पाहिजे, वापरायला पाहिजे. खरंच मजा आली. आणि ॲक्च्युली मला या चित्रपटाविषयी काहीच नव्हतं माहिती, सिरियसली सांगतो आहे. म्हणजे काहीच नव्हतं माहिती इन द सेन्स मी एक पोस्टर बघितलेलं आधी, टीजर वगैरे आला असेल तर सॉरी, मला लक्ष नव्हतं. पण ट्रेलर नोटिफिकेशन मिळाली मला. अरे फॅन्टॅस्टिक ट्रेलर आहे यार, मजा आली. म्हणजे प्लीज या चित्रपटाला अंडररेटेड नका होऊ देऊ यार, की अंडररेटेड राहिला, छान चित्रपट होता. प्लीज सुपरहिट करा यार. आउटस्टँडिंग, मजा आली यार, एकदम जबरदस्त. म्हणजे आणि क्युरियस, आपण म्हणतो ना क्युरियोसिटी वाढली. खरंच चित्रपट बघितल्यावर तुम्हालाही खरंच असं वाटेल की यार नाही काहीतरी आहे बॉस. म्हणजे एक ऑटोमॅटिक कधी कधी चित्रपटाचा जो ट्रेलर आहे ना तो खूप वर्क करतो. आणि हा डेफिनेटली एक तऱ्हेने जेव्हा तुम्ही बघाल चित्रपटचा ट्रेलर, हा यू विल लव्ह इट फॉर शुअर.